डिस्काउंटेड प्राइस ब्रो, बट हमारे पास बहुत सारा है ब्रो। आप कितना भी सस्ता बेचो हम लेंगेच नहीं। हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग। तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा। तर आज आम्ही आलो आहे शॉपिंग करायला। तर हा ब्लॉग थोडासा ओल्ड म्हणजे जुनाच आहे। तर याचं कारण असं झालं आहे की माझा आवाज खूप वेळा बसत आहे, माझा आवाजच नाही निघत, त्याच्यामुळे माझ्या घशाचा प्रॉब्लेम झाला आहे। त्याच्यामुळे हा ब्लॉग मी अपलोड करायला थोडा वेळच लागला, त्याच्यामुळे हा ब्लॉग थोडासा जुना आहे। तर तुम्ही जुना असला तर तुम्हाला खूप मजा येईल। तर ब्लॉगला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि हो कमेंट करायला विसरू नका, कमेंट नक्की करत चला, तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं। तर कमेंट करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आम्ही सगळ्या महिला मंडळ इथं शॉपिंग करायला आलो आहे। तर चंद्रपूरला आलो होतो तर इथं आम्हाला दिसले इथं हँडलूमचं एक स्टोर होतं, भरपूर इथं दुकान होते। तर चला म्हटलं आपल्याला जे काही पाहिजे तर आपण थोडं फिरून घेऊ। तर इथं आलो आम्ही। तर बघू शकता हा ड्रेस किती सुंदर आहे। तर आमच्यासोबत आमच्या गावातील ताई लोक पण आहेत, त्या पण आमच्यासोबत आल्या होत्या आणि आम्ही कुठं आलो होतो तुम्हाला तर मागील ब्लॉगमध्ये समजलंच असेल। तर आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रॅक्टिससाठी आलो होतो। तर ज्यांनी कोणी पण तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की तुम्ही बघू शकता। तर आमच्या चंद्रपुरामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लावणीसाठी झालेला होता, त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता। तर त्याच्या एका दिवशी पहिले आम्ही एक प्रॅक्टिससाठी यावं लागलं होतं, त्याच्यामुळेच आम्ही सगळ्या महिला मंडळ ज्यांनी कोणी आता त्या याच्यामध्ये भाग घेतला ना, त्या सगळ्याच आम्ही महिला मंडळ आम्ही सगळ्या एकाच गावातील लेडीज आहोत। तर सगळ्या महिला मंडळ आम्ही आलो होतो। तर संध्याकाळी जेव्हा आमचं प्रॅक्टिस झाली त्यानंतर निघायच्या वेळी आम्ही म्हटलं चला आता आलोच आहोत तर शॉपिंग करून घेऊ। तर आलो आहो इथे शॉपिंग करायला। तर इथे दिसला आम्हाला व्हेज मसाला। तर इथं दादा हे दादा आम्हाला सांगत होते, डेमो देत होते। तर डेमो देण्यामध्ये आम्ही यांचे जे पकोडे होते ना ते पण टेस्ट करत होतो, इतके टेस्टी होते ना, खूप टेस्टी होते। तर प्रत्येकी जण आम्ही टेस्ट करून ते कसं काय डेमो देत आहे आणि मग आम्ही त्याची शॉपिंग तर केलीच। तर हे दादा इतके डेमो देत होते ना, खूप छान प्रकारे डेमो देत होते। केला स्पेशल मसाला, तर हा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसाठी होता। तर मी दोन्ही पण घेतले, तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये दिसेलच। तर या दादाने डेमो करता करता आम्ही सगळ्यांनी थोडं त्यांचं ट्राय केलं। तर इतकी मजा आली, खूप मजा आली, कारण महिला मंडळ म्हटलं ना मजा येतेच। हे माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता, पूर्वी आम्ही कधी असं कुठं गेलो नव्हतो मिळून। तर हा पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स आहे, मला तर खूप छान वाटलं आणि खूप मजा आली, कॉमेडी पण मस्त झाली। महिला मंडळ म्हटलं का कॉमेडी आणि खूप काही गोष्टी छान वाटतात। तर इथे दादा देतोय आम्हाला डेमो। तर मी डेमो सुरुवातीलाच घेतलं होतं, कारण मी ब्लॉग शूट करायला समोरच आली होती ना। तर माझ्या मागून ताई लोक पण आल्या, त्यांना पण म्हटलं मस्त छान आहे तुम्ही पण घ्या। त्या ताईने पण थोडं टेस्ट करून त्यांचे डेमो इतका छान देत होते की आम्ही त्या डेमो बघूनच इम्प्रेस झालो। तर आम्ही सगळ्यांनीच एक पण असं ताई नाही की ज्यांनी हा पावडर म्हणजे जे काही मसाला आहे तो घेतला नाही आणि घरी तर करून आणला तर कधी केला नाही, अजून त्याला करायचंच आहो, पण घेतलं आहे आता करूच एकदा। आणि तुम्हाला जर काही त्यामध्ये रेसिपी बनवली तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। तर हा व्हेज मंचुरियन मसाला। तर याच्यामध्ये आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण टाकून यामध्ये डायरेक्ट पकोडे तळू शकतो। तर असंच आहे, म्हणजे इझी पिझी, म्हणजे काही त्रास घ्यायचा नाही, कोणत्या वस्तू जमा करायच्या नाही, डायरेक्ट हा मसाला घेतला, थोडं पाणी टाकलं की आता आपले जे काही व्हेजिटेबल करायचं असेल, जे पदार्थ करायचं असेल तो टाकला की डायरेक्ट फ्राय करायचं, असं सिंपल मेथड होता। तर म्हटलं चला घेऊन घेऊ। तर बघू शकता, तर या दादांनी पण भरपूर माहिती दिली होती, ती मी सांगली नाही, दाखवलीच नाही, मी स्वतः तुम्हाला सांगत आहे। तर चंद्रपूरमध्ये एक्झिबिशन होतं ना, तिथंच या सगळ्या गोष्टी सेल होत होत्या। तर आम्ही म्हटलं चला पाहून घेऊ, थोडा वेळ होता तर राऊंड मारून घेऊ असंच म्हणून आतमध्ये शिरलो। पण लेडीज आम्ही जे कोणी होतं ना पाहण्याबरोबर भरपूर सारी शॉपिंग केलीच। तर प्रत्येक ताईंनी थोडं करता भरपूर शॉपिंग केली, मजा पण खूप आली। इतक्या युनिक वस्तू होत्या ना, खूप युनिक गोष्टी होत्या, तर पाहता क्षणी घ्यावं असंच वाटत होतं। तर काही घेतल्या काही नाही घेतल्या, काहींचे रेट हाय होते, काहीचे रेट लो होते, अशा टाईपचे होते। तर हे आहे इरेझर, बघू शकता वडापाव इरेझर आहे, हे सगळं लिपस्टिक टाईप आहे ना, ते पण इरेझरच आहे, युनिक टाईपचे इरेझर होते। मी पण 2-3 घेतले कारण माझ्या मुलांना पाहिजेच होते आणि त्याला दाखवले ना, इतका खुश झाला ना, खूपच खुश झाला, म्हणून त्याच्यासाठी मी हे 2-3 इरेझर घेतले। त्यानंतर आलो आम्ही आता समोर आलो तर इतक्या ॲक्सेसरीजचं शॉप लागून होतं ना, काय घेऊन काय नको, आणि त्यात आम्ही
महिला मंडळ. आणि महिला मंडळ म्हटलं तर हे घेऊ की ते घेऊ असं असतंच. तर आम्ही पहिलं म्हटलं चला एक राऊंड मारून घेऊ, सगळ्या गोष्टी बघून घेऊ आणि जे वाटलं तिथं मग वापस येऊ. तर आता आम्ही चाललो सगळ्या गोष्टी पाहत. तर आमच्या ताई तर आहेच आमच्या एक्सपर्ट, त्या पण आम्हाला समोर दाखवत होते आणि ह्या दादाने पण भरपूर गोष्टी आम्हाला दाखवल्या. तर एवढ्या महागाच्या वस्तू तर आता आम्ही घेणार नाही, पण ज्या छोट्या मोठ्या आता आमच्या बजेटच्या आहे ना त्या तर घेऊच शकतो. आणि इतक्या रेट पण हायच होते, काही लो रेटचे होते, काही हाय रेटचे होते, अशा मिळून. कारण सगळ्या युनिकच गोष्टी होत्या बघू शकता. तर त्याच्यामुळं सगळ्या गोष्टींचे म्हणजे असं शोपीस म्हटलं तर भरपूर महागच होते, कमी किमतीचे नव्हतेच. आणि बाकी ॲक्सेसरीज लेडीजच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लो किमतीच्या होत्या. आणि मिरर पण भरपूर होते. आधीच आम्ही थकून होतो प्रॅक्टिस करून. त्यानंतर इथं पण शॉपिंग करून भरपूर थकलेलो आहोत. आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच आहे, कारण थकायला खूप झालं होतं. कारण आम्ही दुपारी चालू होतो आणि तुम्हाला तर माहीत आहे आमच्या इकडची गरमी, त्याच्यामुळे खूप थकलो होतो. तर फिरून खूप थकलो. आता चला म्हटलं आता निघूया गावाकडे. तर त्यानंतर आमची शॉपिंग भरपूर झाली. त्यानंतर निघलो आहे गावाकडे. तर काही ताईचं काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या पण आम्ही आता मार्केटमध्ये आलो आहे. तर हे आहे मार्केट, आमच्या चंद्रपूरमधलं मार्केट आहे. तर मार्केटमध्ये पण आलो. तर जे काही वस्तू त्या इथून पण बाय केल्या. तर असं करून 2 वाजता आलो. तर रात्री आम्हाला घरी जायला 10-11च वाजले. इतक्या वेळ आम्ही घराच्या बाहेरच होतो. तर आम्हाला खूप मजा आली. आज खूप दिवसांनी आम्ही गावातील महिला मंडळ बाहेर आलो, नाहीतर असं काही आम्ही भेटत पण नाही. कारण एका गावात असूनसुद्धा आम्ही भेटत नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे कामं असते. आणि या निमित्तानंच आम्ही बाहेर आलो. मार्केटमध्ये आलो तर इथं दिसल्या मला ट्रेंडी बँगल्स. तर ह्या सध्या खूप ट्रेंड करत आहे बँगल्स. तर ह्या पण घेतल्या मी. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.